राज्यभरातील 1.25 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। ज्या 2 हप्त्यांची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते, त्या दोन्ही योजनांबद्दल सरकारकडून अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे आता शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय। आता यामध्ये सर्वात मोठी खुशखबर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकाच कालावधीमध्ये वितरित करण्याचा मार्ग सरकारकडून मोकळा झाला। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होणार आहे। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम सुरू असताना ही मदत तुमच्यासाठी अतिशय मोठा आधार ठरेल। आता पीएम किसान योजनेतून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, त्यासोबतच नमो शेतकरी योजनेतून सुद्धा 6,000 रुपये मिळतात। म्हणजे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 12,000 रुपयांचा फायदा होतो। पण आजची बातमी इथेच संपत नाही। अनेक दिवसांपासून 9व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू होती। काही प्रशासकीय प्रक्रिया आणि मंजुरी बाकी असल्यामुळे निधी रखडला होता। आता मात्र सरकारने अंतिम मंजुरी दिली, त्यामुळे निधीच्या वाटपाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला। आता ही बातमी ऐकताच अनेक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा सुद्धा मिळाला आहे। आता विशेष म्हणजे ही मदत पेरणीच्या काळात मिळत असल्यामुळे बियाणं, खतं, औषधी आणि इतर शेती खर्चासाठी तुम्हाला नक्कीच मोठी मदत होईल। अनेक शेतकरी आधीच पेरणीच्या तयारीला लागले आहेत, त्यामुळे हा निधी थेट शेतीच्या कामासाठी सुद्धा उपयोगी पडेल। पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घ्या। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत। डीबीटीच्या पद्धतीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यात निधी पाठवणं शक्य नसल्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा मार्ग निवडला। त्यामुळे पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप होईल। आता त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 16 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप केलं जाणार आहे। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पहिल्या यादीत कोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आले, कारण या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% निधी तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे पुढील माहिती प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष देऊन ऐकली पाहिजे। आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात किती वेगाने निधी जमा होत आहे आणि लाभार्थ्यांनी कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत याची अत्यंत इम्पॉर्टंट माहिती पुढे आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची माहिती समोर येऊ लागली आहे। ज्यांच्या खात्यात सर्वात आधी निधी जमा होणार जिल्ह्यांची यादी जी आहे ती प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे। त्यामुळे ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक नक्की ऐका, कारण पुढच्या काही मिनिटात तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा समोर येऊ शकतं। आता पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी नाव येतं ते आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं। आता या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये एकत्रितपणे जमा करायची प्रक्रिया सुरू झाली। बँकांना लाभार्थी यादी पाठवण्यात आली असून निधीच्या वाटपाला आता वेग आलेला आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः समाधानाचं वातावरण तयार झालंय। पण शेतकरी बांधवांनो, अनेकांच्या मनात एकच प्रश्न होता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता इतके दिवस का थांबला होता? तर त्यामागील प्रशासकीय प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। संबंधित मंजुऱ्या मिळाल्यानंतर सरकारने निधीच्या वाटपाला अंतिम मान्यता दिली। त्यामुळे आता रखडलेली रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल। यावेळी सरकारने पेरणी हंगाम लक्षात घेऊन हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला, कारण बियाणं, खतं, औषधी आणि मशागतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे। अशावेळी 4,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार नक्कीच ठरेल। आता विशेष करून लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना या रकमेचा थेट फायदा होईल। आता पुढची अपडेट विदर्भातून आली आहे। आता बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी यादीची तपासणी पूर्ण झाली असून बँकांकडे अंतिम माहिती पाठवण्यात आली। त्यामुळे या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात देखील निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचे उत्पादक शेतकरी या मदतीची वाट बघत होते। अखेर त्यांची प्रतीक्षा संपली। आता ही मदत फक्त आर्थिक सहायता नाही, तर खरीप हंगामासाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारचा हा मोठा आधार आहे। अनेक शेतकरी कर्ज काढून शेतीची कामं सुरू करतात, पण आता सरकारचा हा निधी थेट खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना 100% दिलासा मिळेल। आता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदाची बातमी पोहोचली। पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी डीबीटीच्या पद्धतीला सक्रिय करण्यात आलंय। त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाशिवाय रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। त्यामुळे व्यवहार अतिशय पारदर्शक पद्धतीने होतील।
आता शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा आणखीनच महत्वाचा आहे, कारण या जिल्ह्यातील हजारो शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून हप्त्याची वाट बघत होते. सरकारने या जिल्ह्यांसाठी देखील हिरवा कंदील दिला. कोणता आहे तो जिल्हा आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी खुशखबर आली आहे, आपण हे पुढे जाणून घेणार आहोत. आता पुढील जिल्ह्याची मोठी अपडेट समोर आली. तो जिल्हा आहे नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण झालेली असून निधीच्या वाटपाच्या प्रक्रियेला अतिशय वेग आलेला आहे. आता विशेष म्हणजे बागायती आणि जिरायती या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचा या लाभामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे या भागातील हजारो कुटुंबांना मोठा आधार मिळेल. त्यासोबतच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आली. प्रशासनाने लाभार्थी यादी अंतिम करून बँकांना निधी वाटपाचे आदेश दिलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण केली आहे आणि बँक खातं आधारशी जोडलेलं आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. पण इथेच एक महत्त्वाची माहिती, अनेक वेळा पैसे मंजूर होतात पण खात्यात रक्कम काही जमा होत नाही. आता यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे NPCI मॅपिंग अपूर्ण असणं. त्यामुळे तुमचं बँक खातं आधारशी आणि NPCIशी योग्य पद्धतीने जोडलेलं आहे का हे एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या. कारण सरकारने स्पष्ट केलं आहे की DBTच्या माध्यमातून निधी थेट खात्यात जमा होईल. आता कोकणामधून सुद्धा मोठी खुशखबर आली. रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी तयार झाली असून निधीच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे. आंबा, काजू आणि इतर बागायती पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांना या मदतीचा मोठा फायदा होईल. त्यामुळे या भागात आनंदाचं वातावरण तयार झालंय. तर शेतकरी बांधवांनो, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारकडून निधीचं वाटप जरी मंजूर झालेलं असलं तरी सुद्धा सर्वांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होणार नाहीत. DBTची पद्धत टप्प्याटप्प्यात काम करते. त्यामुळे काही शेतकऱ्यांना सकाळी तर काहींना संध्याकाळी निधी जमा झाल्याचा SMS येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका. आता विदर्भातील आणखी एका महत्त्वाच्या जिल्ह्याकडे वळूया. पण तो जिल्हा आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी यादी बँकांकडे सुपूर्द करण्यात आली. या जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निधीचं वाटप सुरू होताच हजारो शेतकरी कुटुंबांना थेट फायदा मिळेल. सरकारने यासाठी विशेष प्रशासकीय यंत्रणा देखील ऍक्टिव्ह केली. पण शेतकरी बांधवांनो, इथे सर्वात मोठा प्रश्न तयार होतो. काही शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणि काहींचे पैसे अडकतात. आता यामागे सरकारने 3 अत्यंत महत्त्वाच्या अटी स्पष्ट केल्या. या 3 अटींपैकी एक जरी अपूर्ण असेल तर निधी थांबू शकतो. आता पहिली अट म्हणजे EKYC पूर्ण असणे. पण इथेच अनेक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसतो. कारण निधी मंजूर झाल्यानंतर सुद्धा EKYC अपूर्ण असल्यामुळे पैसे अडकतात. आता दुसरी अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असणं. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे फार्मर ID कार्ड तयार असणे. या तिन्ही गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तर 100% निधी तुमच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. त्यामुळे आजच तुम्ही तुमची सगळी कागदपत्र तपासून घ्या. कारण जर तुम्ही छोटीशी सुद्धा चूक केली तर 4,000 रुपयांचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. लाभ अडकू शकतो. आता पुढे आणखी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती आली. शेतकरी बांधवांनो, अनेकांना वाटतं की फक्त नाव योजनेत असलं की पैसे खात्यात आपोआप जमा होतात. पण सरकारने पात्रतेचे काही अतिशय कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत तर काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. आता हा धक्का अनेकांना बसतो आहे. मात्र ज्यांनी सर्व प्रक्रिया सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी सरकारकडून आली. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे फार्मर ID कार्ड. अनेक शेतकरी अजूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पण आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची डिजिटल ओळख तयार करण्यासाठी ही पद्धत लागू केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड उपलब्ध आहेत, ज्यांनी फार्मर ID कार्ड काढलेले आहेत, त्यांची तपासणी अतिशय वेगाने होताना दिसते. त्यामुळे भविष्यातील अनेक योजनांसाठी तुम्ही हे फार्मर ID कार्ड काढून घ्या. हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. जसं आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी इम्पॉर्टंट असते, तसाच फार्मर ID कार्ड आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा गरजेचा बनलेला आहे. जमीन नोंदणी, आधार तपशील, बँक खातं आणि शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी जोडण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे ज्यांनी अजूनही फार्मर ID कार्ड काढलेलं नाही त्यांनी बिलकुल विलंब करू नये. कारण पुढील काळात याशिवाय अनेक लाभ मिळणं तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं. आता आणखी एक महत्त्वाची माहिती पुढे आली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान योजनेचा मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपयांचा लाभ होतो. आता त्यामध्ये 6,000 रुपये PM किसानचे असतात, 6,000 रुपये नमो शेतकरी योजनेतून दिले जातात.
पण अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक पात्र लाभार्थी कागदपत्रांच्या त्रुटीमुळे या संपूर्ण लाभापासून वंचित राहतात. पण शेतकरी बांधवांनो, फक्त योजना मंजूर झाली म्हणून खात्यात पैसे कधीही जमा होत नाहीत. KYC, NPCI मॅपिंग, आधार लिंक, फार्मर ID आणि सक्रिय बँक खातं म्हणजे ॲक्टिव्ह बँक खातं या सगळ्या गोष्टी अतिशय कडक पद्धतीने तपासल्या जात आहेत. अनेक लाभार्थ्यांचे पैसे याच कारणांमुळे अडकलेले दिसून येतात. त्यामुळे आजच या सर्व गोष्टींची तुम्ही खात्री करून घ्या, एकदा चेक करून घ्या, कारण सरकारने निधीचं वाटप अतिशय वेगाने सुरू केलेलं आहे. आता उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील सरकारकडून मोठी अपडेट आली. पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत होते, पण आपल्या महाराष्ट्र सरकारने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली. त्यामुळे ज्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नाही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बिलकुल निराश होऊ नये, कारण संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये निधी पोहोचवण्याचा निर्णय झालेला आहे. आता विशेष म्हणजे हा निधी अगदी योग्य वेळी मिळत आहे. खरीप हंगाम सुरू असल्यामुळे बियाणं, खतं, औषधी आणि शेतीच्या मशागतीच्या खर्चासाठी याचा 100% उपयोग होईल. अनेक शेतकरी कर्ज काढण्याच्या तयारीत होते, पण आता सरकारची मदत मिळाल्यामुळे त्यांच्यावरचा आर्थिक ताण 100% कमी होईल. त्यामुळे ग्रामीण भागात समाधान दिसून येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढची माहिती तर आणखीनच महत्त्वाची आहे, कारण अनेक जण विचारत आहेत की लाभार्थी यादीत नाव आहे का नाही हे आपण कसं तपासायचं. जर नाव यादीत नसेल तर निधी मिळणार नाही. त्यामुळे पुढील माहिती प्रत्येक लाभार्थ्यासाठी एकदम महत्त्वाची ठरते. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, लाभार्थी यादी तयार करताना KYC, NPCI मॅपिंग, आधार लिंक आणि त्यासोबत बँकेचं खातं याची कडक पद्धतीने तपासणी केली जाईल. आणि त्यासोबत प्रत्येक शेतकऱ्यासोबत फार्मर ID कार्ड असलंच पाहिजे, ते सुद्धा तपासलं जाईल. ज्या शेतकऱ्यांची माहिती पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात 4,000 रुपयांचा लाभ जमा होईल. त्यामुळे तुमची माहिती अपडेट आहे का हे एकदा तुम्ही नक्की तपासा. अनेक वेळा पैसे सरकारकडनं सोडण्यात येतात, पण लाभार्थ्याला माहीतच नसते, त्याला माहिती मिळत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असणं गरजेचं आहे, कारण निधी जमा होताच बँकेकडून तुम्हाला SMS येतो. अनेक शेतकऱ्यांना आता मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचा SMS यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचा मोबाईल ॲक्टिव्ह ठेवा. आता आणखी एक मोठा धक्का आहे का, काही शेतकरी सकाळी बँकेत जातात आणि पैसे आले नाही म्हणून निराश होतात, पण सरकारने स्पष्ट सांगितलंय की DBTची पद्धत टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यामुळे एका गावातील काही शेतकऱ्यांना सकाळी तर काहींना रात्री उशिरा निधी मिळू शकतो. त्यामुळे बिलकुल घाई करू नका, घाई करून चुकीचा निष्कर्ष काढू नका. आता विशेष म्हणजे निधीचा फायदा लाखो शेतकरी कुटुंबांना 100% होईल. सरकारने यासाठी मोठा निधी मंजूर केलेला आहे आणि वाटपाला वेग सुद्धा दिला. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना थेट आता आर्थिक आधार मिळत आहे. आता ही मदत शेतीच्या कामांसाठी तुमच्यासाठी अतिशय मोठा आधार ठरेल. जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर सगळ्यात आधी KYC, NPCI मॅपिंग, आधार लिंकिंग, फार्मर ID आणि तुमचं बँक खातं तपासून घ्या. कारण या 5 गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तर निधीची रक्कम तुम्हाला भेटण्यात कोणतीही अडचण येणार नाही. महाराष्ट्र शासनाने याबद्दल स्पष्ट सूचना जारी केल्या. आता पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर, बँक खातं तुम्ही नियमितपणे तपासत राहा, कारण आनंदाची बातमी कधीही तुमच्या मोबाईलवर येऊ शकते. तर शेतकरी बांधवांनो, ही जी इम्पॉर्टंट माहिती आहे ही तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण अजूनही अनेकांना KYC, फार्मर ID आणि NPCI मॅपिंग याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.